बातमीकडे। मुंबईतील भायखळा पाठोपाठ आता अंधेरीमध्ये पुष्पोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। याचं उद्घाटन अभिनेता अक्षय कुमार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या हस्ते पार पडलं। जुहू परिसरातील नरसी पार्कमध्ये मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरणाच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मुंबई क्लीन लीग सुरू करा अशा सूचना अक्षय कुमारनं केल्या। यानंतर आता मुंबईत स्वच्छता स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार असून एका विभागाची दुसऱ्या विभागासोबत स्पर्धा असल्याचं अमित साटम यांनी जाहीर केलं। ये फ्लावर शो मैं ये कहूँगा कि एक बार नहीं, साल में 2 बार होना चाहिए। और बहुत सारी एक और चीज़ कमाल की है कि इस फ्लावर शो में एक महसूस होता है, एक एहसास होता है इधर आके कि ठहराव, जिंदगी में ठहराव बहुत ज़रूरी है। मैं आप मुंबईकर से सबसे ये भी निवेदन करूँगा कि जितना आप लोग अपने फ़ोन का ध्यान रखते हैं, उतना ध्यान नेचर का, मुंबई के नेचर्स, प्लांट्स और इन सब चीज़ों का ध्यान रखें। अक्षय जी ने मुंबई शहर के क्लीनलीनेस को और नेक्स्ट लेवल पर लेकर जाने के लिए एक बहुत अच्छी सूचना दी। उनकी सूचना यह है कि हम सब लोग, पूरा शहर जो है इसमें पार्टिसिपेट करना चाहिए, हमने इसमें इन्वॉल्व होना चाहिए और एक कंपटीशन होनी चाहिए। जैसे अंधेरी कॉम्पीट करेगा पार्ला के साथ, पार्ला करेगा सांता क्रूज के साथ, सांता क्रूज करेगा बांद्रा के साथ, बांद्रा करेगा माहिम के साथ। एक साल तक यह प्रतियोगिता चलेगी ताकि पूरा साल पूरी कम्युनिटी, सारे मुंबईकर लोग इसमें इन्वॉल्व हो और उन्हें ऐसा लगे, हर व्यक्ति को लगे कि मेरा एरिया सबसे स्वच्छ एरिया है। अहिल्यानगरच्या सोनई येथील यशवंत सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीनं आयोजित कृतज्ञता पुरस्कार सोहळा आज उत्साहात पार पडला। यात पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल एबीपी माझाचे तसेच एबीपी न्यूज नेटवर्कचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट राजीव खांडेकर यांना सन्मानित करण्यात आलं। सोनई येथील मुळा पब्लिक स्कूलच्या प्रांगणात हा सोहळा पार पडला। या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक तसंच माजी खासदार यशवंतराव गडाख यांची प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांच्या हस्ते राजीव खांडेकर यांना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं। तसंच यावेळी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे तसंच वैचारिक क्षेत्रातील जागतिक घडामोडींचे अभ्यासक संदीप वासलेकर यांनाही कृतज्ञता पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलं। या सोहळ्यामध्ये राजीव खांडेकरांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाचं भविष्य काय असेल यावर भाष्य केलं। टीव्ही जर्नलिझम घेतला तर टीव्हीचे अँकर्स हे आता आज हाडामाशाची माणसं आहेत, उद्या ती जागा एआयचे अँकर्स घेतील आणि कॉम्प्युटरच तुम्हाला सगळ्या बातम्या देईल। चॅनल चालवणाऱ्यांसाठी फार सोपी गोष्ट आहे ती।